चॅनल. मी आज खूप दिवसातनं व्हिडिओ बनवते, कारण मला असं टाइम मिळत नाही मोठा व्हिडिओ बनवायला. तर आज मी म्हटलं आज मला साडी कलेक्शन दाखवूया. साडी कलेक्शन माझ्या खूप छान छान साड्या आहेत आणि खूप भरपूर साड्या आहेत. म्हटलं आज थोडं तुम्हाला दाखवूया. आणि ना फर्स्ट अशी, चला आपण सुरू करूया साड्यांचं. फर्स्ट अशी ही साडी अशी काही कलर आहे, हा असा काही दिसतोय माझ्यावरती. आणि ही साडी माझ्या सासूबाईंनी घेतलेली आहे. ऍक्च्युली लग्नाच्या आधी घेतलेली आहे ही साडी मला सासूबाईंनी. ही बघा कशी दिसते साडी. तुम्हाला जर आवडतील ना साड्या तर मला कमेंट करा तुम्ही. मी कमेंट मध्ये तुम्हाला नक्की सांगेल कुठली कुठली साडी कुठनं घेतलेली आहे. मी बेसिकली ऑनलाईन काही घेत नाही, कारण मला ऑनलाईनच्या साड्या अजिबात आवडत नाही. कारण ऑनलाईन दाखवलं एक तर दुसरं एक येतं, ते कलर मध्ये खूप जमलिंग होऊन जाते, म्हणून मी घेत नाही. आणि ही साडी अशी ग्रीन साडी आहे ही, आणि हिचं असं बॉर्डर वगैरे आहे बघा असं छान. आणि ही साडी आहे ना माझ्या मम्मीने घेतलेली माझ्या बेबी शावरला. आणि महाराष्ट्रीयन पद्धतीने केलं म्हटलं की ग्रीनच साडी मोस्टली घालते, हे सगळ्यांनाच माहिती असेल. आमच्यात तरी ग्रीनच घालतात, बाकीचं मला माहित नाही. प्रत्येकाची चॉईस असते, पण आमच्यात मला स्ट्रिक्टली सांगितलं तर ग्रीनच साडी घालायची आणि घ्यायची सुद्धा. त्यामुळे मी ग्रीनच घेतली. आणि ही अशी ब्लॅक, माझी फर्स्ट मकर संक्रांत केली ना त्यावेळेची ब्लॅक साडी आहे, काळ्या कलरचं. काळा घालतात ना त्यासाठी त्यावेळेची साडी आहे. मी अशी त्याची बॉर्डर आहे. ऍक्च्युली या साडीची स्टोरी खूप मोठी आहे. मला साडी भेटतच नव्हती खूप, आणि संक्रांती असल्यामुळं साड्यांचं खूप शॉर्टेज येतो ब्लॅक साड्यांचं, त्यामुळे भेटतच नव्हती. कसं तरी मी 7-8 दुकानं शोधून मला एक साडी भेटली. ती पण ही भेटली, एवढी काही आवडली नाही, परत काही घातलीच नाही. एकदाच घातली, परत काही घातलीच नाही ती साडी. आणि ही अशी चिकू कलरची साडी आहे. आता नवीन ट्रेंड निघाला होता ना चिकू कलरच्या साडीचा, खूप छान इंस्टावरती. अशी त्याची काहीतरी बॉर्डर आहे, मोठी नाही छोटीशी मीडियम साईजची बॉर्डर आहे. आणि ही काही अशी दिसते. तुम्हाला साड्यांचे फोटो पाहिजे असतील ना तर मी असे नेसलेल्या साड्यांचे फोटो ते असे प्रत्येक साडी खाली टाकायचे. ज्या ज्या साडीचे फोटो मी काढले असतील, मी छान आले असतील तेच टाकणार मी. तर ते टाकेल तुम्हाला. मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्की साड्या कुठनं घेतल्यात ना त्या सांगेन मी तुम्हाला. ही अशी साडी आहे चिकू कलरची. आणि ही माझ्या भावाने घेतलेली आहे भाऊबीजला, मामाची पोरांनी. तर ही घेतलेली भाऊबीजला, लग्नानंतरची फर्स्ट भाऊबीज होती त्यावेळेस. आणि एक साडी दाखवते तुम्ही. एक अशी साडी आहे, हे बघा ही अशी साडी आहे, त्याची अशी बॉर्डर वगैरे आहे बघा, दिसत असेल तुम्हाला. खूप सुंदर साडी आहे. आणि लक्ष्मीपूजन ऍक्च्युली ब्राह्मणांमध्ये पण म्हणते असं लक्ष्मीपूजन करतात, मला काही माहिती नाही, मी काही ब्राह्मण नाहीये त्याच्यामुळे मला माहित नाही. तर ही साडी लक्ष्मीपूजनला माझ्या सासूबाईने घेतली लग्नाच्या वेळेस. तिचं ब्लाऊज खूप छान शिवलेलं आहे, असं काही त्याचं वर्क करून घेतलेलं आहे ब्लाऊजवरती होतं असं. हाताला हे मी लावून घेतलेलं आहे, आणि हे सुद्धा असं काही त्याचं हाताचं बाहेर असं शिवून घेतलेलं आहे मी. एक साडी खूप भारी भारीतल्या साड्या आहेत माझ्याकडे असं. आणि मी मोस्टली साड्या घालतच नाही अजिबात, कारण मला फार करून होतं साडी घातलं. मला असं ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट माझा कम्फर्ट झोन आहे, त्याच्यामुळे मोठ्या साड्या काही मोस्टली घालतच नाही. आणि ही सगळ्यांनी बघितलीच असेल, माझ्या बाळाच्या वाशीला दिसली होती. हे पण हे ऍक्च्युली माझ्या नवऱ्याने घेतलेली मला. ही अशी काही ग्रीन कलरची आहे, तुम्ही बघितलीच असेल सगळ्यांना, फोटो काही टाकू शकत नाही आता, तुम्ही बघितलीच असेल सगळ्यांनी. ही ग्रीन कलरची ही माझी साखरपुड्याची साडी आहे. आणि ग्रीन साड्या ऑलमोस्ट 3 झालेल्या आहेत. एक राजस्थानी पॅटर्न आहे आणि 2 आपले काठापदराच्या. ही ग्रीन माझ्या साखरपुड्याच्या वेळेस खूप व्हायरल होती, त्याच्यामुळे मी हीच घेतली. आणि मला ते ऍक्च्युली बघताच क्षणी आवडली खूप, त्याच्यामुळे मी हीच घेतली. आणि माझ्या साड्या ऍक्च्युली खूप, मला ना अशा स्वस्तातल्या साड्या अजिबात आवडत नाही, महाराष्ट्रात आवडतात. ती मी नेसत सुद्धा नाही साड्या, तसंच करून राहतात. मला तर काय म्हणतात त्याला, एक प्रत्येक पुरीचं एक हे असतं की माझ्याकडे कपडे नाहीयेत,
आणि ठेवायला जागाही नाही. असे माझी सुद्धा गती माझ्याकडे सेम साड्यांसाठी पण सुद्धा अजिबात जागा नाही माझ्याकडे साड्या ठेवायला. आणि ही मी अशीच बेसिकली लग्नाच्या वेळेसच घेतली होती, अशीच घेतली होती. म्हणजे असं म्हटले पाहुण्यांच्या इकडे यायचं जायचं झालं तर नेसता येईल. जास्त साड्या रिपीट करायला आवडत नाही मला. करते रिपीट पण सारखं सारखं नाही आवडत. आणि ही अशी साडी आहे चंद्रकोरची, ॲक्च्युली हे राणी कलर आहे. चंद्रकोरची साडी घेतली. मला नथीची पाहिजे होती पण नथीची माझ्याकडे एक सुद्धा साडी नाही, मला भेटलीच नाही. आणि ही एक साडी दाखवते तुम्हाला. ही माझ्या गृहयज्ञ नाही, काय तर प्रार्थना होतं ते, म्हणजे लग्नाच्या वेळेसच घेतली होती मी. आणि माझी सगळ्यात महागडी साडी आहे ही आत्तापर्यंतची. खूप महागडी साडी आहे आणि मला ही खूप आवडते. पण जड पण खूप आहे त्याच्यामुळे मी नेसत नाही. ही अशी काहीशी आहे. मी ह्याचा फोटो सुद्धा लावेल. मी पूर्ण घडी सोडलेली आहे ह्याची, कारण मी साड्यांची मोस्टली उलट्या घड्या करून ठेवते कारण खराब होती साडी. अशी बघा दिसते तुम्हाला, म्हणजे खूप छान समोर खूप सुंदर दिसते. मी तुम्हाला फोटो टाकेल. खूप म्हणजे खूप खूप सुंदर दिसते. मी तुम्हाला फोटो टाकेल या साडीचा. आणि पुढे एक अशी साडी ती पण लग्नाच्या वेळेस खूप घेतली ॲक्च्युली. मस्त साड्या लग्नाच्या वेळेसच घेतल्या. आणि बऱ्याचशा साड्या अशा आहेत की मी त्या शिवल्याच नाही, सगळ्या तशाच ठेवल्या. त्या पण तुम्हाला साड्या बघायच्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला सगळ्या साड्या दाखवेल. आणि हे बघा ही जी पण साडीची घडी मी उलटीच करून ठेवलेली, त्याच्यामुळे मला खोलून दाखवावी लागेल. ही अशी राजस्थानी पॅटर्न आहे हा सुद्धा. हा त्याचा खालचा भाग. किती सुंदर आहे की नाही साडी. माझ्या साड्या मोस्टली खूप सुंदर सुंदर आहेत साड्या. मी अशा नेसत नाही साड्या. दिसतंय का तुम्हाला हे असं, हा पदर आहे तिचा ऍक्च्युली. ठीक आहे, मी तुम्हाला फोटो टाकेल ह्या साडीचा सुद्धा खाली. काय खूप सुंदर सुंदर साड्या. आणि अजून एक साडी दाखवतो. माझी हळदीची साडी आहे ना, मी हळदीला घातली आणि जेजुरीला जाताना घातली. परत काही घातलीच नाही, ड्रायफ्रूट आणून ठेवली. हाय अशी मी पॅक आहे, मुलगी सुद्धा नाही करत. तिच्याकडे बघितलंच नाही मी ऍक्च्युली. बाकीच्या साड्या तरी रिपीट केल्यात एकदा एकदा, पण हिला तर मी खोलून बघितली सुद्धा नाही. आणि माझ्या लग्नाच्या ब्लाऊजचे ना एवढी वाट लागली होती ना, ती जे ब्लाऊज शिवायला दिलं ना तिच्याकडे, माझ्या सासूबाईंच्या ओळखीची होती ती, दिलं तिच्याकडे विश्वासाने. पण माझं पूर्ण ब्लाऊजची सगळ्या वाट लावून दिली. त्यामुळे मला त्या साड्या नेसायला आवडतच नाही जातात ॲक्च्युली. इस्त्री वगैरे मला मोडायचं फार हे होतं. मी आता तुमच्या लोकांसाठी खोलून दाखवते. ही अशी काही पिवळी साडी आहे, हळदीची आहे साडी माझ्या. कशी वाटते तुम्ही सांगाल, कारण ही ते जास्त खालचं डिझाईन आहे. खूप छान आहे. माझी मोस्टली साड्या कुठून असतील ते कमेंट करून सांगा मला, मी कुठल्या साड्या घेते. ही अशी पिंक कलरची साडी आहे. ती मी नेसलीच नाही, एकदाच नेसलेली आहे माझ्या बहिणीच्या रिसेप्शनमध्ये. सख्या बहिणीचं नाही, मामाच्या पुरुषाच्या पुरीची. म्हणजे लग्नाच्या आधी घेतलेली ही साडी. असं काही पिकॉकचं हे आहे, दिसते का तुम्हाला. खूप सुंदर अशी साडी आहे, मला फार आवडते ही साडी. पण आहे ना त्याचं ब्लाऊज आता येत नाही मला. लग्नाच्या आधी मी खूप बारीक होते, आता तर खूप झालेली माझी, त्यामुळे मला आता काही येत नाही. एक ही एक साडी आहे. माझं काय होतं ब्राह्मणमध्ये हे असतं ना त्याला मंगळागौरी माझी घेतली ना, त्यावेळेस ना शुभमच्या माझ्या नवऱ्याच्या मावशीने मला ही साडी घेतली होती. तशी काय म्हणजे माझ्या चॉईसने घेतली. तुम्हाला फोटो पाठवले होते, फोटोमध्ये खूप सुंदर होती, अशी रिअलमध्ये पण खूप सुंदर दिसते. ती मी बी 1000च्या आतलीच आहे काहीतरी. अशी सुंदरशी साडी आहे आणि नेसला खूप सुंदर. ब्लाऊज आहे ना खूप सुंदर सुंदर झाला. मी असं काही त्याचा वर्क करून असं बॅकचं करून घेतलेलं आहे. आणि हे असं हाताचं. आणि माझी नऊवारी साडी, नऊवारी साडी माझी. इकडे मागं माझं बाळ सुद्धा खेळत आहे, त्याच्यामुळे मला
त्याच्याकडे सुद्धा थोडं थोडं मध्ये मध्ये लक्ष द्यावं लागतं. ज्या नवीन मॉम असतील ना, आई असतील ना, त्यांना नक्कीच रिलेट करतील त्या. व्हिडिओ बनवताना खूप त्रास होतो, कारण बाळाला बघून मला जमत नाही एवढं करायला. तरी पण मी आज हट्ट असंच धरला की आज करायचे. ह्याचा मी ना ऍक्च्युली फोटोज टाकले, कारण ही पूर्ण खोलून दाखवायची म्हणजे फारच हेडेक आहे. म्हणजे घडी घालता येत नाही मला. माझी बहिणीने घालून दिली तशीच ठेवली होती. खोलले ते का मी काही असं काही आहे. मला आवडेल, मला माहितीये माझ्या साड्या खूप सुंदर सुंदर आहेत, तुम्हाला आवडतीलच. अजून खूप साऱ्या साड्या, जर तुम्हाला अजून साड्यांचे व्हिडिओ बघायचे असतील, माझ्या भरपूर साड्या आहेत, तर मी कमेंट करा, मी तुम्हाला सगळ्या साड्या दाखवेन. आणि एक अशी साडी माझ्या फ्रेंडने दिली, मला दाखवून. खूप साऱ्या साड्या आहेत माझ्याकडे, कबड भरलेल्या आहे. सगळ्याच इकडेच खूप साड्या आहेत. मला एवढा अभिमान नाही वाटला पाहिजे की माझ्याकडे खूप साड्या आहेत. अरे अरे, घडी नको मोड बाबा. अशी काही त्याची घडी आहे, असा काही कलर आहे. छान आहे की नाही, मी अजून शिवलेला नाही. तुम्हाला जर माझ्या न शिवलेल्या साड्या बघायच्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला त्या साड्या नक्की दाखवेल. आणि ज्या ज्या तुम्हाला साड्या आवडल्या असतील ना, त्या त्या मला कमेंट करून सांगा. मग मी तुम्हाला त्या कुठनं घेतल्यात पूर्ण डिटेल्स देईल. आणि जे 2-3 ब्लाऊज दाखवले त्यांच्या पण डिझाईन आवडल्या तर मला नक्की सांगा, मी कुठनं शिवल्या तर सांगेल. आता मी टेलर बदललेला आहे, कारण लग्नांच्या साड्यांच्या माझे ब्लाऊज आहेत ना, सगळे वाट लावलेले त्या बाईनी. त्याच्यामुळे मी टेलर बदललेले आता. त्याच्यामुळे आणि स्पेशल दिवसाच्या दिवशी त्या साड्या एकदम माझ्या हे करून ठेवल्या त्या बाईनी. बाईचा राग येतो तर मी बोलत नाही, सासूबाईची फ्रेंड आहे ती म्हणून. आणि चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि जर तुम्हाला माझ्या साड्या आवडल्या असतील तर कमेंट करा, विसरू नका. आणि फॉलो करायला तर अजिबात विसरू नका. एवढी मेहनत घ्यावी लागते एवढ्या लहान बाळासोबत, आणि तुम्ही फॉलो केलं नाही तर खूप असं मला खूप राग येतो. त्याच्यामुळे फॉलो करा, कमेंट करायला विसरू